नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिती श्रेणी म्हणजे काय आणि त्याच्याशी संबंधित काही संकल्पनांचा अभ्यास केला। शिवाय कोणकोणत्या सूत्रांचा वापर करून आपण उदाहरणे सोडवू शकतो याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सूत्रांचा वापर करून सराव संच 3.1 मधील काही उदाहरणे सोडवणार आहोत। तर बघा, सराव संच 3.1 मधील प्रश्न पहिला काय आहे, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत, त्या अंकगणिती श्रेणी असतील तर त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा। आता आपल्याला काही क्रमिका दिलेल्या आहेत, जसे की उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 2 घेतलेले आहे। तर या क्रमिका मधील काय करायचं आहे, सामायिक फरक काढायचा आहे। तर आता बघा, पहिली पायरी काय आहे की आपल्याला उदाहरणामध्ये T1 T2 कोणकोणते आहेत ते लिहावं लागेल। बघा, T1 आहे 2, T2 ची किंमत आहे 4, T3 ची किंमत आहे 6 आणि T4 ची किंमत आहे 8। मग आता फरक काढायचा आहे म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत जायचं आहे। तर आता बघा, T1 काढायचं असेल तर आपल्याला T2 वजा T1 करायचा आहे। T2 किती आहे बघा 4, T1 किती आहे 2, म्हणजे हा फरक किती आला 2। त्यानंतर पुढे बघा T3 वजा T2, आता T3 ची किंमत किती आहे बघा 6 आणि T2 किती आहे 4, 6 वजा 4 किती झालं 2। त्यानंतर आता परत बघा T4 वजा T3, ठीक आहे, T4 वजा T3, मग आता T4 ची किंमत किती आहे बघा 8 आणि T3 ची किंमत किती आहे 6, मग 8 वजा 6 किती आलं 2। म्हणजे बघा, इथे प्रत्येक पदातला फरक काय आलेला आहे, एकसारखा आलेला आहे, सामायिक फरक एकसारखा आलेला आहे। म्हणजे D सामायिक फरक आपण कुठल्या अक्षराने दाखवतो, D सामायिक फरक किती आलेला आहे 2, म्हणजे हे काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे। उत्तरामध्ये आपण काय लिहिणार, दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे। अंकगणिती श्रेणी आहे। तर आता याच पद्धतीने आपण प्रश्न दुसरा सोडवणार आहोत। बघा, प्रश्न दुसऱ्यामध्ये T1 ची किंमत किती घ्यायची आहे 2, T2 ची किंमत किती घ्यायची आहे 5/2, T3 ची किंमत किती घ्यायची आहे 3 आणि T4 ची किंमत किती घ्यायची आहे 7/2। आता याच्यामधला आपण सामायिक फरक काढूया। T2 वजा T1, T2 किती आहे बघा 5/2 वजा 2। आता इथे आपण तिरका गुणाकार करतोय, जसं की 5/2 वजा 2/1 आहे, मग 5 एके 5, 2 दुने 4 आणि 2 एके 2, म्हणजे झालं किती 5 वजा 4/2, म्हणजे 5 मधून 4 गेले किती राहिले 1, म्हणजे हे उत्तर किती आलं 1/2, ठीक आहे, म्हणजे हे उत्तर किती आलं 1/2। तर आता पुढचं काढूया आपण T3 वजा T2, T3 किती आहे बघा 3 वजा T2 किती आहे 5/2। हा सुद्धा याच पद्धतीने तिरका गुणाकार करून फरक काढायचा आहे। जसं की मी इथं तुम्हाला कच्चं सोडवून दाखवत आहे, 3/1 वजा 5/2, तिरका गुणाकार करून काय येईल 3 दुने 6 वजा 5 एके 5, 2 एके 2, मग 6 वजा 5 1/2, म्हणजे हा पण फरक किती आला 1/2। त्यानंतर बघा T4 वजा T3, T4 किती आहे बघा 7/2 वजा T3 किती आहे 3। आता हे सोडवूया आपण, 7/2 वजा 3 म्हणजे 3/1, 7 एके 7 वजा 3 दुने 6, 2 एके 2, म्हणजे हे पण 7 वजा 6 किती 1/2, म्हणजे हा पण फरक किती आला 1/2। म्हणजे सामायिक फरक एकसारखा आलेला आहे का, तर एकसारखा आलेला आहे, म्हणजे D बरोबर किती 1/2। मग उत्तरामध्ये आपण लिहायचं आहे, उत्तर पूर्ण करतोय आपण, दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे। दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो,
श्रेणी अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला प्रथम दिलेली क्रमिका T1 T2 या संख्येची ह्याच्यानुसार लिहावी लागेल। त्यानंतर मोठ्या संख्येतून आधीची संख्या वजा करत जाऊन सामायिक फरक D काढायचा आहे। तो सामायिक फरक एकसारखा आला सर्वत्र तर तुम्ही लिहायचा आहे दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे। जर सामायिक फरक D एकसारखा येत नसेल वेगळा येत असेल तर तुमचं उत्तर असणार आहे दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही। तर याच्यामध्ये आपण आणखी एक उदाहरण सोडूया। आता मी उदाहरण क्रमांक 8 घेते। उदाहरण क्रमांक 8 काय आहे पाहूया। एक क्रमिका दिली 127 132 त्यानंतर 137। ठीक आहे, आता हे सोडवूया आपण। T1 127 T2 132 T3 137। आता आपण फरक काढत जातोय T2 वजा T1। T2 किती आहे बघा 132 वजा T1 किती आहे 127। आता हा फरक किती आला, कितीचा फरक आला 5चा। त्यानंतर बघा T3 वजा T2 T3 किती आहे बघा 137 आणि T2 किती आहे 132। हा पण फरक किती आला 5। म्हणजे दोन्ही मधला फरक कसा आहे एकसारखा आहे। म्हणजे सामायिक फरक किती निघाला D बरोबर 5। म्हणजे ही दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे। लिहूया उत्तर आपण। दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रश्न पहिल्यामधील काही उदाहरणं सोडवलेली आहेत। राहिलेली उदाहरणे तुम्ही याच पद्धतीने सोडवायचं आहे। आता आपण प्रश्न दुसरा अभ्यासूया। प्रश्न दुसरा बघा काय आहे। जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद A व सामान्य फरक D असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा। आता या उदाहरणामध्ये बघा A दिलेला आहे म्हणजे पहिले पद दिलेले आहे आणि सामान्य फरक दिलेला आहे। यावरून आपल्याला अंकगणिती श्रेणी तयार करायची आहे। तर आता याच्यामध्ये आपण पहिलं उदाहरण सोडवतोय। A म्हणजेच ते क्रमिकेमधील पहिलं पद आहे म्हणजे T1 आहे। T1 किती आहे मग 10। आता T1 10 असेल तर यावरून आपण पुढची पदं काढायची आहेत। मग आता T1 बरोबर काय करावं लागेल बघा। आपल्याला T1 काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे T1 अधिक D म्हणजे T1 माहित आहे त्याच्यावरून T2 काढायचं आहे। म्हणजे आधीचं पद अधिक त्याच्यामध्ये असणारा फरक आपल्याला बेरजेत घ्यावा लागेल। मग T1 माहित आहे आपल्याला 10 T2 काढायचं आहे म्हणजे T1 अधिक D। मग T1 किती आहे 10 अधिक D किती आहे 5 म्हणजे हे किती झालं 15। आता T3 काढायचं आहे मला तर मला काय करावं लागेल T2 अधिक D करावं लागेल। T2 किती आलेला आहे 15 अधिक सामायिक फरक किती आहे 5 म्हणजे हे आलं 20। त्यानंतर आपण T4 काढूया। T3 अधिक D करावं लागेल। T3 किती आहे बघा इथं काढले आपण 20 सामान्य फरक किती आहे 5 बरोबर 25। ठीक आहे, म्हणजे पहिली 4 पदे आपण काढून घेतलेली आहे। मग कुठली क्रमिका तयार होईल बघा 10 15 20 आणि 25 ही अंकगणिती श्रेणी आहे आपल्याला मिळालेली आहे। ठीक आहे, कमीत कमी तुम्ही 4 पदापर्यंत उत्तर काढणं अपेक्षित आहे। आता याच पद्धतीने आपण दुसरं उदाहरण सोडवूया। A म्हणजेच काय पहिलं पद आहे T1 बरोबर वजा 3। आता पुढची पदे शोधूया। T2 बरोबर T1 अधिक D। T1 किती आहे बघा वजा 3 अधिक D किती आहे 0 म्हणजे उत्तर किती येणार आहे वजा 3 अधिक 0 उत्तर किती येणार आहे वजा 3। आता पुढे T3 काढूया आपण। T3 काढण्यासाठी T2 म्हणजे आधीचं पद अधिक सामान्य फरक D। T2 किती आलेला आहे वजा 3 अधिक सामान्य फरक किती आहे 0 हे पण उत्तर किती आलं वजा 3। T4 काढूया आता आपण। T4 काढण्यासाठी T3 अधिक D। T3 किती आलेला आहे वजा 3 आणि फरक किती आहे 0 म्हणजे हे पण किती आलं वजा 3।
बघा, तर आपण इथे लिहूया अंकगणिती श्रेणी. बघा पहिलं काय मिळालेलं आहे आपल्याला -3, T2 पण मिळालेलं आहे -3, T3 पण आहे -3 आणि T4 पण आहे -3. ही आपली अंकगणिती श्रेणी आहे किंवा ही आपली क्रमिका आहे. कारण सर्व पद आपल्याला किती मिळालेले आहे -3 आणि त्यातला फरक किती आहे, शून्याचा फरक आहे. ठीक आहे. याच पद्धतीने आता आपण याच्यामधील आणखी काही उदाहरणे सोडवूया. ठीक आहे. तिसरं उदाहरण घेऊया आपण. तिसरं उदाहरण बघा काय आहे, a बरोबर -7 आणि सामान्य फरक काय आहे बघा, d बरोबर 1/2. ठीक आहे. सामान्य फरक किती आहे, 1/2. आता 1/2 म्हणजे 0.5 आपण घेऊ शकतो. आता बघा 1/2 म्हणजे किती, 0.5 निम्मा भाग आहे तो. मग a म्हणजेच आपलं T1 पहिलं पद आहे. मग T1 किती आहे -7. आता T2 काढायचं आहे मला, त्यासाठी काय करावं लागेल, T1 अधिक D म्हणजे -7 अधिक 0.5. हे उत्तर किती येणार आहे बघा, -7.5. उत्तर किती येईल, -7.5 किंवा -6.5. बघा आपण करून बघूया, -7.0 येणार. आता इथं ऋण धन आहे त्यामुळे वजाबाकी करावं लागेल 0.5. म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, 10तून 5 गेले 5 चा परत दिला 6.5. म्हणजे उत्तर किती येणार आहे, धन ऋण असल्यामुळे वजाबाकी करावी लागणार आहे. उत्तर आलं आहे +6.5. चिन्ह मोठ्या संख्येचं आपण देतोय म्हणजे आता हे उत्तर किती येणार सांगा, ऋण चिन्ह द्यावं लागेल का धन चिन्ह, तर ऋण चिन्ह द्यावं लागेल -6.5. आता T3 काढून घेऊया आपण. यासाठी आपल्याला T2 अधिक D करावं लागेल. T2 किती आलेला आहे, -6.5 अधिक D किती घेतलंय, 0.5. आता इथं सुद्धा धन ऋण असल्यामुळे वजाबाकी होईल. हे उत्तर येणार आहे -5.5. ठीक आहे. आता पुढे बघा T4 काढायचा आहे. T3 अधिक D. T3 किती काढला आपण, -5.5 अधिक D किती आहे, 0.5. ठीक आहे. मग आता ही वजाबाकी इथं सुद्धा ऋण धन असल्यामुळे वजाबाकी करावी लागेल. हे उत्तर येणार आहे -4.5. मग अंकगणिती श्रेणी बघा काय तयार झाली आपली, -7 -6.5 -5.5 -4.5. तर ही आपली अंकगणिती श्रेणी किंवा अंकगणितीमधली क्रमिका आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 1/2 अपूर्णांकामध्ये जर तुम्हाला सामायिक फरक दिला असेल तर ते तुम्ही काय करू शकता, दशांश अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला बेरीज किंवा वजाबाकी करणं सोपं जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आता आपण आणखी पण काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण क्रमांक 5 घेऊया आपण. a बरोबर पुढचा उदाहरण क्रमांक 5. याच्यामध्ये a किती दिलाय बघा, 6 आणि सामान्य फरक d दिलेला आहे -3. आता a म्हणजे T1 आहे, T1 ची किंमत आहे 6. T2 शोधूया आता आपण. T1 अधिक D. T1 किती आहे 6 अधिक D म्हणजे किती, -3. म्हणजेच आता हा धन ऋण काय होणार, ऋण वजाबाकी होणार. 6तून 3 गेले 3. 6 मोठा आहे त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह येणार. त्यानंतर T3 काढायचं. यासाठी T2 अधिक D करावा लागेल. T2 किती काढला आपण आता, 3 अधिक फरक किती आहे, डिफरन्स -3. आता धन ऋण वजाबाकी होणार, इथं उत्तर आलं 0. आता T4 काढूया आपण. T3 अधिक D. T3 किती काढला आपण, 0 अधिक फरक किती आहे, -3. हे उत्तर किती येणार, -3. मग आपली क्रमिका कशी तयार झाली, -3 3 0 आणि -3. ही आपली काय तयार झाली, क्रमिका तयार झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीच्या उदाहरण सोडवत असताना लक्षात काय ठेवायचं आहे, a ची जी किंमत आहे तुमची, ती a ची किंमत म्हणजे तुमचं पहिलं पद असणार आहे. त्यानंतर दुसरं, तिसरं आणि चौथं कमीत कमी 4 किंवा 5 पद तुम्ही शोधू शकताय. दुसरं पद शोधत असताना तुम्ही काय करायचं आहे, पहिल्या पदामध्ये दिलेला सामायिक फरक जो आहे म्हणजे d ची किंमत जी आहे ती मिळवत जायची आहे. या पद्धतीने तुम्ही क्रमाने 4 किंवा 5 पदे शोधू शकता.
तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न तिसरा अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न तिसरा सोडवतोय आपण। प्रश्न तिसरा आहे, खालील प्रत्येक अंकगणितीय श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा। तर आता याच्यामध्ये पहिलं उदाहरण बघा काय आहे, 5 1 3 आणि 7। तर आता याच्यामध्ये T1 म्हणजे काय असणार आहे 5, T2 किती असणार आहे 1, T3 ची किंमत आहे -3 आणि T4 ची किंमत आहे -7। ठीक आहे, आता सुरुवातीला आपण सामान्य फरक काढून घेऊया आणि आपल्याला काय काढायचं आहे, पहिले पद सुद्धा काढायचं आहे। म्हणजे T1 हे आपलं काय पहिलं पद आहे। T1 म्हणजेच आपण A या अक्षराने दाखवतो, म्हणजेच आपलं पहिलं पद काय आहे 5। आता आपण सामायिक फरक काढत जाऊया। T2 T1, T2 किती आहे बघा 1 T1 किती आहे 5। ठीक आहे, मग आता हे उत्तर किती येणार आहे -4। त्यानंतर T3 T2, T3 किती आहे बघा -3 आणि T2 किती आहे +1। आता हे पण वजाबाकी होणार, चिन्ह मोठ्या संख्येचे येणार -2। ठीक आहे, T3 किती आहे -3 आणि T2 किती आहे 1। मग 3 आणि 1 हे किती झालं 1। ठीक आहे, आता पुढे बघा, तर आपण काय करतोय वजाबाकी करतोय बघा, इथे चिन्ह बदलणार आहे। तर आपण इथे पुन्हा सोडवूया। T3 ची किंमत किती आहे बघा -3। आता T3 मधून आपल्याला काय वजा करायचं आहे, T2 वजा करायचं आहे। T2 किती आहे 1 आहे। ठीक आहे, म्हणजे हा ऋण आहे हा ऋण आहे, ऋण असल्यामुळे आता बेरीज होणार आहे 3 आणि 1 4। चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं आहे, 1 पेक्षा 3 मोठा आहे, त्यामुळे उत्तर येणार आहे काय झालं -4। आता पुढे बघा T4 T3, आता T4 किती आहे बघा -7 वजा T3 किती काढला तुम्ही -4। तर आता काय होईल बघा, याच्यामध्ये T4 ची किंमत किती आहे -7 वजा T3 ची किंमत किती आहे, T3 ची किंमत आहे सॉरी इथे T3 ची किंमत किती आहे -3। तर आता काय करावं लागेल बघा, इथं -7 आहे तसं राहिला, हा ऋण असल्यामुळे हा -3 होईल, म्हणजे तिथं वजाबाकी करायचं आहे। 7 मधून 3 गेले 4, चिन्ह मोठ्या संख्येचे देणार -4, म्हणजे सामायिक फरक D किती आला -4 आणि पहिले पद A किती आलं 5। हे आपलं उत्तर आहे। ठीक आहे, आता याच पद्धतीने आता आपण पुढचं उदाहरण सोडवूया। इथं बघा T1 किती आहे 0.6, त्यानंतर T2 आहे 0.9, T3 आहे 1.2 आणि T4 आहे 1.5। तर आता पुढे बघा, याच्यामध्ये T काढायचं आपल्याला, पुढची पद्धत शोधायची आहे। T1 म्हणजे A आहे, त्याची किंमत किती आली 0.6। तर आता पुढचा फरक काढूया, T2 T1, T2 किती आहे बघा 0.9 वजा T1 किती आहे 0.6, किती उत्तर येणार सांगा हे 0.3। त्यानंतर आता T3 T2, T3 किती आहे बघा 1.2 वजा T2 किती आहे 0.9। तर आता ही वजाबाकी करून द्या, 1.2 आणि 0.9। आता 12 9 गेले किती 3, हातचा परत दिला म्हणजे इथं पण उत्तर आलं 0.3। त्यानंतर पुढे बघा T4 T3, T4 किती आहे बघा 1.5 वजा T3 किती आहे 1.2, म्हणजे उत्तर किती येईल 0.3। म्हणजे सामायिक फरक D किती आलेला आहे 0.3 आणि पहिलं पद किती आहे 0.6। ठीक आहे, हे आपलं उत्तर आहे। सामान्य फरक आहे 0.3 आणि पहिलं पद आहे 0.6। तर अशाच पद्धतीने आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया, तिसरं। तिसरी क्रमिका बघा काय आहे, 127 135 127 135 आणि त्यानंतर बघा 143 आणि 151, 143 आणि 151। तर आता इथं T1 किती आहे 127,
T1 म्हणजेच आपलं पहिले पद आहे 1, किती आले 127. पुढची पद शोधूया, सामायिक फरक काढूया आपण. T2 वजा T1. आता T2 किती आहे बघा, आपलं इथे लिहूया हवं तर तुम्हाला समजण्यासाठी. T2 135, T3 आहे 143 आणि T4 आहे 151. आता T2 शोधायचा आहे. T2 वजा T1. T2 किती आहे 135 आणि T1 किती आहे 127. वजाबाकी किती आहे, वजाबाकी किती आहे 8. फरक किती आला 8चा. त्यानंतर बघा T3 वजा T2. T3 किती आहे बघा इथं 143 वजा T2 किती आहे, T2 इथं किती आला बघा आपला 8. आता ही वजाबाकी किती आहे 143 वजा 135. ठीक आहे, 143 वजा T2 किती आहे 135. ही पण वजाबाकी किती 8. त्यानंतर T4 वजा T3. T4 किती आहे बघा 151. ठीक आहे, वजा T3 किती आहे बघा इथं 143. ही पण वजाबाकी किती 8. म्हणजे आपलं उत्तर काय आलं बघा, पहिलं पद किती आलेलं आहे 127 आणि D म्हणजे सामान्य फरक किती आलेला आहे 8. ठीक आहे, हे आपलं उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज सराव संच 3.1 मधली उदाहरणं सोडवलेली आहेत. राहिलेल्या उदाहरणांचा सराव तुम्ही घरी करायचा आहे. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.